आज जश्न ईद मिलादुन नबी पैगंबर जयंती निमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे शांतता कमिटी सदस्य व जुलूस कमिटीचे पदाधिकारी व सदस्याची मीटिंग आपण बोलवली आहे। मी सर्व त्या मीटिंगचे अध्यक्ष डीसीपी HQ मॅडम, डीसीपी परिमंडळ साहेब, डीसीपी गुन्हे शाखा, ACP मॅडम व सर्व प्रभारी अधिकारी साहेब, आमचे काही अडचण खंत आहे, आज आम्ही तुमच्यासमोर मांडू इच्छितो। आपण नक्कीच आमच्या अडचणीचा विचार करावा। आज परत 4 लोकांपैकी 2 कमिटी झालेले आहेत आणि आमचं एवढंच म्हणणं होतं की यावेळेस पण आपण मिळून करावा, पण तसं न करता परत आपल्या आपल्या ह्याच्यासाठी आपल्या आपल्या इष्टांसाठी दोघं कमिटी वेगवेगळे होऊन परत 2 सदस्य 2 आणि आपसात मतभेद प्रश्न आणि समाजाला विटीस धरण्याचं काम झालेलं आहे। माझी आपल्याला विनंती आहे, हे जी संस्था आहे सोलापूर जश्न ईद मिलाद कमिटी, हे रजिस्टर आहेत का हे तपासावं। जर रजिस्टर असेल तर चेंज रिपोर्ट दाखल आहेत का यांच्याकडे, चेंज रिपोर्ट दाखल असेल तर त्यांची ऑडिट संस्था झाली आहे का। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांनी दरवर्षी म्हणतात की ह्यांना सदस्य घेऊ त्यांना सदस्य घेऊ, आणि हे कमिटी म्हणते की विश्वास अध्यक्ष त्या रेकॉर्डवर आम्ही आहेत आणि दुसरे म्हणतात की त्या रेकॉर्डवर अध्यक्ष आम्ही आहेत। पण दोघांना विचारा की रेकॉर्डवर कोण आहे आणि कोणाला अधिकार आहे निवड समिती करायचं किंवा निवड करायची आणि मीटिंग बोलायची, ते आपण त्यांच्याकडून कागदपत्र मागून चौकशी करावी, माझी हे एक मागणी आहे। दुसरी गोष्ट, आमचे धर्मात सगळ्यात मोठं जर आम्ही पूर्ण जगात जयंती साजरी करतो मोहम्मद पैगंबर साहेबांची, ह्यात मोठ्या संख्येने लोक सामील होतात आणि कमिटीचं काही योगदान असतात। लोक आपल्या आपल्या पर्यायाने लहान मुलं वयस्कर ह्या सगळ्याला घेऊन येतात आणि घेऊन जातात। कमिटीचा काही योगदान असतो, ते कसं आले, कसे पोहोचले, कसे झाले। हेच 5-7 वर्षापूर्वी अलकोटे चौकातून चुकून एक घटना घडली होती, त्यावेळेस आपल्या हस्यामुळे ते घटना टळली। मग पुढच्या वर्षी आमचे सिरत कमिटी शास्त्रनगरच्या लोकांनी जुलूस काढायचं की नाही काढायचा विचार करत होते की लहान लहान लेकर आहेत। मग आम्ही काही लोकांनी बसून करून ठरवलं की तुम्ही नक्की काढा, काही होणार नाही, ते बाहेरचे समाजकंटक होते, जे झालं झालं। आज तक मग त्याच्यानंतर ते जुलूस मोची समाजच्या वतीने अलकुंडी चौक येते, आज तगायत त्यांचं फूल देऊन स्वागत करण्यात येत आहे। जाताना लोधी समाजच्या वतीने हा स्वागत त्यांचं करण्यात येत आहे। मग आज तगाय आता दुसरी गोष्ट, आता हा कमिटी, मग अजून एक गटमध्ये एक कमिटी आहे पैगंबर कमिटी म्हणून, हजरत पैगंबर कमिटी म्हणून। दुसऱ्या गटमध्ये एक शहर जुलूस कमिटी आहे। भविष्यात मी एक कमिटी काढू शकतो। मग असं करून सगळेच कमिटी काढत बसले, भांडत बसले तर कसं होणार। मग आमच्यात कोण कोणाला जर मानत असेल तर आमच्यात महत्वाचे धर्मगुरू मुफ्ती अमजद अली काजी साहेब शेर काजी, आपल्याला मी कळकळीची विनंती करतो की शेर काजी साहेबांच्या नावाने आपण परमिशन द्यावं। येणाऱ्या भविष्यात अशी कुठलीही कमिटी येणार, मग मी पण दावा करणार, भविष्यात कोणी पण दावा करणार, घेऊ नये तर आमची मान्य आहे की शेर काजीच्या नावाने आपण परमिशन द्यावं। आणि माझा जर प्रस्ताव सर्वांना मान्य असेल तर सगळेजण हात उचलून सांगावे, सगळेजण हात उचलून सांगा कुणाला कुणाला मान्य आहे शेर काजीच्या नेतृत्वामध्ये जुलूस निघावा, शेर काजीच्या ह्याच्यात नेतृत्वात ठेवावं म्हणून। त्या कमिटीच्या नावाने परमिशन पाहिजे। अडचण सर, माझी खंत सर, अडचण सांगतो। यस, अडचण हेच आहे सर आमची। हो सर, अडचण हेच आहे की आमची सर्व सोलापूरकरांची मागणी आहे की शहर काजी साहेबांच्या नावाने परमिशन द्यावं। जर दोन्ही कमिटीचे जर पत्र आले तर त्यात शहर काजीचं नाव करून आपण कमिटी देऊ। नक्कीच आम्ही शांततात जुलूस पार पाडू आणि अशी कुठली चुकीची घोषणा अनुचित प्रकार घडणार नाही। मी तमाम आमच्या लोकांकडून मागणी करतो, कारण भरपूर लोक आहेत, बोलण्याला मिळणार नाही। माझ्या बोलण्यात काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण माझी कळकळीची विनंती की शहर काजीच्या ह्याच्यात आणि आमच्या धर्मगुरूच्या ह्याच्यात जुलूस निघावं। थँक्यू।